उद्या अक्षय तृतीया आहे, पण 90% लोक एक मोठी चूक करतात, ज्यामुळे त्यांना या दिवशी काहीच फायदा होत नाही. जर तुम्हाला ही पैशाची अडचण, कर्ज किंवा घरात सतत समस्या येत असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावं, काय टाळावं आणि एक खास उपाय जाणून घेणार आहोत, जो तुमचं नशीब बदलू शकेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप अजिबात करू नका. पहिली चूक तर दान न करणे. या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते, पण काही लोक दानच करत नाहीत. ही सर्वात मोठी चूक आहे. अन्नदान, वस्त्रदान किंवा पाण्याचे दान केल्याने पुण्य हे अनेक पटीने वाढते. म्हणून जर शक्य असेल तर तेवढं दान तुम्ही नक्की करा आणि अक्षय तृतीया दिवशी दान केलेलं खूप महत्त्वाचं आहे. दुसरी चूक तर वादविवाद करणे हे टाळायचे आहेत. अक्षय तृतीया दिवशी घरात भांडण किंवा वाद करणे हे खूप अशुभ मानलं जातं. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मी घरात टिकत नाही. त्या दिवशी शांत राहायचं आणि प्रेमाने वागायचे आहे. तिसरी चूक तर स्वच्छता न ठेवणे. घरात किंवा पूजा ठिकाणी स्वच्छता न ठेवणे ही मोठी चूक आहे. देवपूजेसाठी स्वच्छता खूप आवश्यक असते. घर आणि मन हे दोन्ही देखील शांत ठेवणे गरजेचे आहे. चौथी चूक आहे तर चुकीच्या वेळेला खरेदी करणे. घरात किंवा पूजा ठिकाणी स्वच्छता न ठेवणे ही मोठी चूक आहे. देवपूजेसाठी खूप आवश्यक असते. तुमच्याकडून जर या चुका होत असतील तर या चुका अवश्य टाळा. पाचवी चूक आहे तर या दिवशी देवाची पूजा न करणे किंवा दुर्लक्ष करणे ही चूक आहे. भगवंताची मनापासून पूजा केल्याने आयुष्यात सुख समृद्धी येते. तर उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय नक्की करा आणि या 5 चुका ह्या नक्की टाळा. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा.